नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना। दुपारची वेळ आहे, दुपारची जेवण वगैरे झाली आणि चला म्हटलं आता व्हिडिओला आज ना दुपारपासून सुरुवात करूया। तर ना आज देवांशच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे ना, तिकडे 4 वाजता मला संध्याकाळी जायचं आहे। 4चं टायमिंग आहे मीटिंगचं। तर त्याआधी म्हटलं चला तुमच्याबरोबर एक मस्त अशी रेमेडी शेअर करूया। तर तुम्ही पाहत असाल की मी साडी वगैरे नेसलेली नाही आहे, आता तरी नवरात्र चालू आहेत। तर पटपट ना सकाळपासून बरीचशी कामं झालीत ना, तर साडी नेसली नाही मी। आता संध्याकाळी म्हटलं मीटिंगला जायचं आहे तर तेव्हाच नेसूया असा विचार केला। तर त्यामुळे ना कामातच होते म्हणून मग मी आपला साधा ड्रेसच घातलेला होता। तर असो ताईंनो, आता बघा एक मी मस्तपैकी रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करते। ज्यांचे केस खूप गळत आहे, स्काल्प ड्राय झालेला आहे, कोंडा झालेला आहे, केस दुभंगलेले आहेत, केसांचा पोत जो आहे ते चरबट झालेली आहेत, केस सॉफ्ट अजिबात राहिलेली नाही आहेत, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर ना एकच सोल्युशन आहे। तर ते म्हणजे ना घरीच आयुर्वेदिक तेल तयार करायचं। आता बऱ्याच साऱ्या तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तेल पाहिलं असणार आहे अशा पद्धतीनं केलेलं। तर चला म्हटलं आता हे तेल तयार करून मी तुम्हाला दाखवते। तर बघा यासाठी काय काय घेतलेलं आहे। जास्वंदीची फुलं मी ही वाळवून घेतलेली आहेत आणि कोरफडीची 2-3 पानं घेतलेली आहेत कट करून। आवळा घेतलेले आहे, हे ते आवळे 5-6 आवळे होते ते कट करून घेतलेले आहे। कढीपत्ता मुठभर 2 मूठ आहे। त्यानंतर मेथी दाणे घेतलेले आहे 2-3 चमचे आणि अर्धा लिटर तेल आहे। अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे, ही अर्धा लिटरची बाटली आहे। आणि त्यानंतर लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावर आपल्याला हे तेल ओतायचं आहे। आता हे तेल जे आहे ना आमच्याकडं आता ते साधं आपलं खोबरेल तेल आहे घाणा गाळलेलं। तुम्हाला जर असं साधं घाणा गाळलेलं खोबरेल तेल नाही मिळालं तर तुम्ही पॅराशूटची बॉटलसुद्धा वापरू शकता। आता वारं भरपूर सुटलं होतं म्हणून म्हटलं चला दार लावून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे तेल तयार करता येईल। आता ना याच्यामध्ये जवससुद्धा घालायची होती बरं का, पण जवस नव्हते म्हणून मी स्किप केले होते, पण तुमच्या दादांनी लगेच मला आणून दिले दुकानातून म्हणून म्हटलं चला। आता इकडे जवससुद्धा काढून घेतलेले आहे। तुम्हाला यामध्ये ना कलोंजी जर घालायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही घाला बरं का, तीसुद्धा खूप फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी। आता कलोंजी म्हणजे काय तर बघा साध्या शब्दात सांगते, कांद्याचं बी बाजारात कुठं मिळालं ना तरी नक्की घ्या आणि घाला। आता बघा ही सगळी प्रोसेस जी आहे ना आपल्याला ती एकदम लो फ्लेमवर करायची आहे। तुम्ही पाहिलं असाल तव्यामध्ये तेल ओतलेलं आहे ना, एकदम लो फ्लेमवर होता गॅस, अगदी कोमट झालेलं होतं तेल, अगदी अजिबात म्हणजे तापलेलं टेम्परेचर कसलंच नसलं पाहिजे तेलाचं। एकदम कोमट तेल झालं ना की मग त्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। आता तुम्ही पाहिलं असाल मी गॅस ऑन केलेला आहे, तेल तापलं होतं म्हणून मी गॅस ना ऑफ केलेला होता। म्हणजे ही सगळी प्रोसेस आहे ना आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे। आणि तुम्ही बघितलं असाल कढीपत्ता तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात असा तडतडला वगैरे नाही आहे। भाजीला आपण कढीपत्ता घालतो तडतडवतो तसा अजिबात करायचं नाही आहे। कढीपत्ता घातला की हळूहळू कढीपत्ता ना भाजल्या गेला पाहिजे, अजिबात करपला नाही पाहिजे आणि कुठलाच इन्ग्रेडियंट्स यातला करपता कामा नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। तरच यामधले गुणधर्म जे आहेत ते आपल्या स्काल्फला आणि केसांपर्यंत पोहोचणार आहेत। आता हे ना काय करायचं आहे आपल्याला हळूहळू तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आता कढीपत्त्याची पानं आणि जास्वंदीची फुलं छान तेलामध्ये तळली गेलेली आहेत, फ्राय झालेली आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही जवस आणि मेथी दाणे घातलेले आहेत आणि ओबडधोबड आपल्याला हे भरडून घ्यायचे आहेत। ओबडधोबड भरटून घेतल्यानंतर ना आपल्याला यामध्ये ना आवळा घालायचा आहे आणि आवळ्याच्या फोडी घातल्यानंतर यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा घालायचं आहे। आता याची आपल्याला ना पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट करून घेतली की नाही की मग ही तेलामध्ये आपल्याला घालायची आहे। तर बघा कशा पद्धतीनं मी आता याची पेस्ट करून घेते। बघा हे अशी पेस्ट करायची आहे, छान वाटून घ्यायचं आहे वाटण। आता हे वाटण मी का वाटून घेतलं तर बघा तुम्ही तुकडे तुकडे घातलात तर त्याचे सगळं भाजायला, त्याचे सगळे गुणधर्म तेलामध्ये उतरायला खूप वेळ लागणार आहे, म्हणून ना हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। ॲलोवेरा जेल वगैरे जे आहेत त्याच्या फोडी तेलामध्ये त्याचे गुणधर्म उतरायला ना खूप वेळ लागतो, म्हणून आपण हे अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे। आणि आवळासुद्धा वाटून घेतलेला आहे। आवळ्याच्या फोडी आपण तशाच घातल्या त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरणार नाही म्हणून पेस्ट करून घेतली। आता ही पेस्ट तुम्ही पाहत असाल तेल खाली उकळतंय, तर उकळतंय तेल तेव्हाच मी ही पेस्ट यामध्ये घातली आणि ती बघा ॲलोवेराला थोडंसं असं पाणी असतं, पाणी असूनसुद्धा तेलामध्ये घातल्यानंतर ते अजिबात तडतडलं नाही, फसफसलं नाही, काहीच झालं नाही बरं का।
पेस्ट फक्त आपण त्यामध्ये घातलेली आहे आणि हळूहळू आपण हे तेलामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास आपल्याला हे लो फ्लेमवर हे सगळं मिश्रण जे आहे ते शिजवायचं आहे. जास्वंदीची फुलं आणि कढीपत्तासुद्धा जो आहे ना, तर तो आपण अर्धाच भाजून घेतला होता तेलामध्ये. अर्धा भाजून झाल्यानंतरच मी यामध्ये हे मिश्रण घातलेलं आहे. आवळा, ॲलोवेरा, त्यानंतर जवस आणि मेथीदाणे. तर हे आता बघा अर्धा तास मी असं शिजवत ठेवलं होतं. अधूनमधून असं छान हलवून घ्यायचं, त्याचा कलर पूर्ण बदलतो बरं का. तुम्ही पाहत असाल, म्हणजे करपलेलं सुद्धा नाही येते आणि असं तांबूस होतं बरं का. अधूनमधून हलवायचं म्हणजे खाली करपत सुद्धा नाही आणि लागत सुद्धा नाही. आता काय करायचं, व्हाईट कापडाने हे संपूर्ण तेल जे आहे ना ते गाळून घ्यायचं आणि मस्तपैकी डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे मग आपल्याला हे तेल वापरता येतं. आता हे तेल वापरायचं कसं, तर तुम्ही ज्या दिवशी तुमचं केस धुवाल, स्वच्छ कराल तुमचा स्काल्फ ना, तर त्या दिवशी रात्री संध्याकाळी म्हणजे केस छान वाळलेले पाहिजेत, कोरडे पाहिजेत. आणि मग वाळल्यानंतर की नाही स्काल्फला तुमच्या हे चोळायचं आहे, मसाज करायचा आहे. रात्री झोपताना चोळा, दिवसा चोळा, कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याची मसाज केली ना यानं, तर काय करायचं, सकाळी जरी तुम्ही लवकर उठलात आणि रात्री मसाज करायला विसरलात ना, तर 2 तास आधी हे तेल ना तुम्ही केस धुवायच्या 2 तास आधी जरी लावून ठेवलात ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि जास्तीत जास्त तर संध्याकाळी लावा तुम्ही, म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त मिळेल. तर अशा पद्धतीनं हे तेल जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. खूप जास्त छान रिझल्ट याचा येतो बरं का. तर कधीतरी करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघा आता एक खराब मी व्हाईट कापड धुवून ठेवलं होतं स्वच्छ साबणाने आणि मग ते मी वापरायला घेतलेलं आहे, जेणेकरून आता हे कापड एकदा तेलकट झाल्यानंतर पुन्हा मग ते गरम पाण्यानेच धुवावं लागतं. त्याच्यामुळं मग मी खराब झालेलंच कापड घेतलेलं आहे, जेणेकरून ते मला वापरून फेकून देता येईल. व्हाईट कलरचं केस पुसायचं जे कापड आहे, आता मी तर व्हाईट कलरचेच कॉटनचे कापड वापरते केस पुसण्यासाठी. त्यातला माझा हा जुना झालेला जो टॉवेल होता तो मी फाडून काढला होता आणि यानेच मी आता हे सगळं तेल जे आहे ते गाळून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं हाताला पण भरपूर तेल लागतं, तेव्हाच आपण आपल्या डोक्याची मसाज करून घ्यायची आहे. तर असो ताईंनो, अशा पद्धतीनं मी आता हे आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे. तुम्हीसुद्धा बनवा आणि 15 दिवस तर तुम्हाला काही लगेच रिझल्ट नाही मिळणार, पूर्ण 1 महिनाभर तुम्ही हे तेल वापरा. 21 दिवसानंतर तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल, कारण हे आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदिक उपचारासाठी की नाही थोडाफार वेळ लागतो, पण 100% रिझल्ट असतात बरं का. तर आता तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल ना हे तेल, तर तुम्हाला एक प्रश्न पडेलच की कसं समजायचं की हे तेल बनवून तयार झालेलं आहे. तर बघा ताईंनो, अशा पद्धतीनं तेलाला ना कलर यायला हवा, म्हणजे मग तुमचं तेल अगदी परफेक्ट बनवून झालेलं आहे असं तुम्ही समजू शकता. नाहीतर मग तुम्हाला आहे ना मी थोडासा कलर जरा बाहेर नेऊन दाखवते, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की नक्की या तेलाला कसा कलर आलेला आहे. म्हणूनच मी हे काचेच्या भरणीमध्ये गाळून घेतलेलं आहे. तर बघा तुम्हाला अशा पद्धतीनं जो म्हणजे थोडासा काळसर पिवळसर असा कलर दिसत असेल, तर तसा कलर जो आहे तो तयार झाला की समजायचं आपलं तेल परफेक्ट तयार झालेलं आहे. असो ताईंनो, आता मी मीटिंगला जाऊन आले आणि आरती वगैरे झाली, संध्याकाळचा चहा पाणी झाला आणि आता डायरेक्ट संध्याकाळची वेळ आहे, तर संध्याकाळीच मी तुम्हाला भेटते. तर अचानक ठरलं की पावभाजी करायची आणि आयुषचे ना तालमीतले मित्र येणार होते पावभाजी खायला. तर झालं असं की आता तालमीतले जे मुलं आहेत ना, म्हणजे अगदी लहान लहान आहेत, ते 7वीला 8वीला, तर ह्या एजची मुलं आहेत 13 वर्षाची 14 वर्षाची, जी की आईवडिलांपासून लांब आहेत आणि तालमीमध्ये त्यांचा ते स्वतः स्वयंपाक रोज बनवतात आणि करून खातात. तर मला ना त्या मुलांची जरा दयाच आली बरं का, कारण रोज आईवडिलांपासून लांब राहतात आणि स्वतःच बनवून खातात आणि एवढ्या लहान वयामध्ये काय त्यांना येते बनवता, हा प्रश्न मला पडला. तर म्हटलं कसं तरी ते रोज वरण भात काहीतरी छोटी मोठी भाजी चपाती वाकडी तिकडी बनवून खातात, रोज आपापलं पोट भरत असतात. आईवडिलांनी ज्यांना तालमीमध्ये शिकण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे तालीम कुस्ती पण ते करतात आणि शिक्षण पण घेतात, अशी लहान लहान मुलं आहेत. तर म्हटलं चला त्यांना जेवायला बोलवूया आणि आज मस्तपैकी ते आपल्या हातचं खातील, आपण जे बनवलेलं आहे ते. तर आपण बनवण्यामध्ये आणि मुलांनी बनवण्यामध्ये खूप फरक असतो बरं का ताईंनो. आणि मुलांना पण ते आयतं मिळालं ना की खूप त्यांना एक समाधान असतं.
तर त्यामुळे ना मी त्यांना जेवायला बोलवलेलं आहे. आणि जे मुलं आहेत ना आईवडिलांपासून लांब राहतात ना त्यांनाच खरं कळत असेल की म्हणजे काय आहे किंमत घरातल्या माणसांची किंवा आपल्या आईवडिलांची. जेव्हा आपल्याला खायला मिळत नाही ना तेव्हाच कळतं बरं का. तर असे दिवस भरपूर मुलांच्या वाटेला येतात. असो, तर आता इकडे ना मी पावभाजी तयार करायला घेतलेली आहे. एक 4-5 मुलं ना पावभाजी खाण्यासाठी येणार आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांची पावभाजी पार्टीचे आणि कोच गेलेले आहेत गावाला, म्हणून ना पावभाजी खायला परमिशन मिळालेली आहे. नाहीतर ना जे तुम्हाला माहिती आहे की जे तालमीत पैलवान जे राहतात त्यांना अशी काही फास्ट फूड खायला परमिशन नसते. तर त्याच्यामुळं मग पावभाजी करायचं ठरवलेलं आहे. तर असं आता इकडे ना 10 माणसांच्या पावभाजीचं नियोजन केलेलं आहे. तर कशा पद्धतीनं किती मी प्रमाण घेतलेलं आहे, कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत, मसाले घातलेले आहेत, हे तुमच्याबरोबर शेअर करते. ब्लॉग कंटिन्यू करा. त्याआधी म्हटलं चला आता चहा पाण्याची भांडी जी राहिलेली आहेत आणि दुपारची पण भांडी राहिली होती ती घासून टाकूयात. मी भांडी घासायला उभी राहिली ना की कुठलं ना कुठलं तरी मला काम लागतच होतं आणि मग भांडी घासायची तशीच राहत होती. शेवटी आता फायनली भांडी घासायला घेतलेले आहे. एका बाजूला मी पावभाजीचं सगळं साहित्य शिजवून घेतलेलं आहे. तर ताईंनो, आता नवरात्र चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि पहिला रंग होता पांढरा रंग. आज आहे दुसरी माळ आणि दुसरा रंग आहे लाल. तर पांढऱ्या रंगाचं मी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एका अशा व्यक्तिमत्वाची मी तुम्हाला आज कथा सांगणार आहे जी की आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीसाठी जागा आहे. त्या म्हणजे लता मंगेशकर दिदी. लता मंगेशकर या भारताच्या स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 रोजी इंदोर येथे झाला. त्यांनी तब्बल 7 शतके हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये 4000हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यांचा आवाज भावपूर्ण, गोड आणि शुद्धतेमुळे जगभरात प्रसिद्ध झाला. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांचा अमर आवाज आजही लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. लता मंगेशकर दिदींचं नाव घेतलं आणि त्यांची तुम्हाला आवडणारी गाणी जी आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आली असतील. अशा स्त्री शक्तीचा जागर आपण आता 9 दिवस करणार आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा आपल्या कलेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कोणी आपलं आयुष्य मागे ठेवून आपल्या डोळ्याने दुसऱ्याच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली आहेत. तर अशा सर्व स्त्री शक्तीचा ना आपण आता प्रत्येक भागामध्ये ना एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. तर असो ताईंनो, इकडे पावभाजी करायला घेतलेली आहे. पावभाजीची संपूर्ण तयारी करून घेतली. मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये कट केलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि 4-5 कांदे कट करून घेतले ते घातलेले आहेत. जाड मीठ घातलेलं आहे. आता मी प्रमाण किती घेतलं हेही सांगते. तर बघा, मी अंदाजे घातलेले आहे. जसं की मला सगळा स्वयंपाक जो आहे ना तो अंदाजेच करायची सवय आहे. म्हणजे मला अंदाज कळतो, मोजमाप नाही केलं तरीसुद्धा. तर मी 2.5 चमचे ना पावभाजीचा मसाला घातलेला आहे. लाल तिखट 2 चमचे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. आणि हे सगळी जिन्नसांना छान मिक्स करून घ्यायची बरं का. आता प्रमाण किती घेतलेलं आहे पावभाजीचं, तर 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे आणि सिमला मिरची 5-6 होते, म्हणजे पावशर असणार. पावशर सिमला मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत, 2 बीट घेतलेले आहेत. तर ही जवळजवळ ना सगळं इन्ग्रेडियंट्स धरलं तर अंदाज बांधताना 2.5 किलोची पावभाजी झालेली आहे. आणि ही 2.5 किलोची पावभाजी 10 ते 12 माणसं आरामात खाऊ शकतात. इतकी छान आणि टेस्टी पावभाजी होते बरं का. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे की नाही मिक्स केले, मसाला छान भाजून घेतला आणि टोमॅटो आणि बीट जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं. कांदा भाजल्यानंतर मग टोमॅटो बीट त्यामध्ये घातलं. टोमॅटो बीट आधी भाजून घेतलं, त्यानंतर पावभाजीचे सगळं स्मॅच केलेलं होतं. वाटाणा घेतला होता, वाटाणा पावशर होता, वाटाणा घेतला होता, तो स्मॅच केला. बटाटा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते स्मॅच केलेले आहेत. आणि मग आपण त्यामध्ये पातेल्यामध्ये भाजी घातली आणि फोडणीला भाजी घातलेली आहे आणि छान आता हे उकळून देणार आहोत. इतकी झटपट आणि एकदम शॉर्टकट पद्धतीनं सांगितलेली आहे बरं का, आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर एकदम टेस्टी मस्त झाली होती. आणि बीटामुळे की नाही भाजीला बघा किती छान कलर आलेला आहे. जास्त तिखट तर नाही झालेली आहे, पण इतकी छान दिसते ना, अगदी पावभाजीच्या गाड्यावर मिळते की नाही तसाच वास येत होता पावभाजीचा. इतकी मस्त आणि टेस्टी झाली होती पावभाजी आणि एकदमच म्हणजे सुगंध घरभर दरवळत होता. आणि मुलांना असं झालं होतं की कधी एकदा खायला मिळते.
तर ती येऊन पण बसली होती आणि बरोबर 8:30च टायमिंग झालं होतं. त्या मुलांना लवकर जेवायला लागतं आणि छान जसं जसं ती पावभाजी उकळत होती, जसं जशी ती पावभाजी आटत होती ना, तसं तसा घरभर वास दरवळत होता. चला म्हटलं आता पावभाजी मुलांना वाढायला घेऊयात. सगळी मुलांना पोटभर जेवली. चोरून जरासं शूटिंग घेतलेलं आहे. कसं आहे, त्यांना पण अनकम्फर्टेबल वाटायला नको म्हणून ना हळूच मी किचनमधनं कॅमेरा वाकडा केला आणि त्यांचं शूट घेतलं. त्यानंतर पावभाजी वगैरे झाली, सगळं घर आवरलं आणि चला म्हटलं फायनली तुम्हाला हा लूक दाखवूया माझ्या साडीचा. तर ही साडी ना 7-8 वर्षापूर्वीची आहे, खूप जुनी आहे आणि आता मी ती वेअर केली. तर चला म्हटलं तुम्हाला सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया. 12 वाजलेले आहेत रात्रीचे आणि तुमच्याबरोबर सकाळी सकाळी पूजा शेअर करायची राहिली होती, पूजा दाखवायची राहिली होती. तर संध्याकाळचं की नाही, आता बघा रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि अखंड दिवा चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला देवघर बघताना किंवा देवीकडे बघताना? मला तर खूप प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला ना देवीच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की एकदम शांत असं वाटतं. हात जोडावे आणि आता नमस्कार करून झोपावं, इतकं छान प्रसन्न वाटतं आणि समाधानी वाटतं. तर रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर चला मग आता या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हाईप फीचर मिळालेलं आहे तर हाईपसुद्धा करा. बाय बाय.